हॅलो मित्रांनो, आज मी इथे ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवणार आहे। त्यासाठी इथे अख्खा मसूर घेतलेले आहे मी आणि याला मी 3-4 तासाआधीच भिजायला घातलेलं होतं। ते छान फुगलेले आहे आता आणि याला शिजायला खूप वेळ लागत नाही, त्याच्यामुळे कुकरचा वापर तर तुम्ही बिलकुलच करू नका। इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरं आणि कापून घेतलेले 5 कांदे घातलेले आहे। मीडियम साईजचे कांदे आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवायचा आहे तर कांद्याचा वापर जास्त करावा लागतो। आणि इथे 2 मिरची घेतल्या, मी जास्त मिरची वापरलेल्या नाहीये। या ठिकाणी तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता। इथे थोडी कोथिंबीर घातली, आलं लसूणचा पेस्ट घातलाय, धण्याची पूड घालत आहे मी 2 चम्मच आणि गरम मसाला घातलाय थोडा आणि मोठ्या साईजचे एक टोमॅटो घातलाय। या ठिकाणी तुम्ही 2 टोमॅटो सुद्धा घालू शकता। इथे मी 2 वाट्या अख्खा मसूर घेतलेला आहे। जर तुमच्याकडे लोक कमी असेल तर कमी घ्या। आणि इथे ढाबा स्टाईल बनवण्यासाठी सोडा नक्की घाला। इथे मी सोडा घातलेला आहे चिमटभर पेक्षा थोडा जास्त आहे, अर्धा चमचपेक्षा पण कमी आहे। आणि हळद, चवीनुसार तिखट, मीठ। विदर्भातली रेसिपी आहे त्याच्यामुळे तिखट हे जास्तच जाणार, तर तुम्ही कमी सुद्धा घालू शकता। आणि इथे मसूर भिजवले होते ते घातले, थोडी कोथिंबीर घातली त्यासोबतच आणि याला छान मिक्स करून घेत आहे। मसाल्यामध्ये छान याला परतून घेतलाय मी 4-5 मिनिटं। आणि इथे मी पाणी घातलेलं आहे, थोडं पाणी घालून याला आणखी मी परतून घेत आहे थोडं, त्याच्यामुळे छान चव येते अख्ख्या मसूरला। छान मिक्स करून घेतलं। ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवण्यासाठी सोडा हा नक्की घाला तुम्ही, त्यामुळेच अख्ख्या मसूरची चव ढाबा स्टाईल अशी होते। आणि इथे जेवढं पाणी हवं आहे तेवढं घातलेलं आहे मी। हे पाणी पूर्ण सुकून जाणार आणि आपली भाजी शिजेपर्यंत आटून जाईल हे पाणी। इथे मी झाकून याला फक्त 5 मिनिटं शिजवून घेत आहे। बघा 5 मिनिटांनंतरच मी उघडला, याला मध्ये फिरवलं नाही आम्ही, तर छान शिजून गेलेलं आहे। ग्रेव्ही पण कमी झालेली आहे, आपल्याला अशीच ग्रेव्ही हवी आहे। आणि याला असं मिक्स करून घेतलं आहे मी, याला असंच उकळी येऊ दिलं आणि चवीला मस्त असा अख्खा मसूर तयार आहे। ढाबा स्टाईल अख्खा मसूर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप चवीला खूप भारी बनते आणि हॉटेल स्टाईल अशीच बनते, ढाब्यावरती मिळते अशीच बनते ही रेसिपी, तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।